जय बजरंग व युवा क्रांती क्रीडा मंडळ शिवनी रसलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती यांच्या संयुक्त वतीने कबड्डीचे प्रेक्षणीय 58 किलोतील सामन्याचे उद्घाटन दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी स्वर्गीय बापूरावजी सोळंके सभागृह शिवनी रसलापूर येथे पार पडले। उद्घाटन धामणगाव रेल्वे विधानसभेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे चिरंजीव परीक्षित जगताप, युवक काँग्रेस राज्य महासचिव व उद्घाटनाचे अध्यक्ष कॉम्रेड तुकाराम भस्मी, माजी राज्य सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या हस्ते पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात प्रथम दीप प्रज्वलन करून पवनसुत हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, श्री गाडगे महाराज, शहीद आजम भगतसिंग यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करून श्रीफळ फोडून मैदानाचे पूजन करण्यात आले। लगेच प्रमुख पाहुण्यांचे हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। उद्घाटनीय भाषण श्री परीक्षित वीरेंद्र जगताप यांनी केले। यांनी आपल्या भाषणातून कबड्डीचे महत्त्व युवकांना समजावून सांगितले आणि भविष्यात कबड्डीच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त होणार आहे असे प्रतिपादन केले। रमेश भाऊ ठाकरे, शंकरराव बावनकुळे, मीनाताई शेंडे तसंच गजानन भाऊ कोठाळे व अमोल भाऊ राजकुळे या सर्वांचे मी आभार मानतो, कारण की जे लोक बक्षीस देतात स्वतःहून पुढे येतात यांच्या पुढाकाराने सामना घेणं शक्य होतं। या लोकांचं मोलाचं योगदान या सामने घेण्यामध्ये आहे, त्यांचे आपण सर्वांनी आभार मानले पाहिजे। आणि या सामन्यांसाठी विशेष प्रयत्न करणारे बजरंग क्रीडा मंडळाचे सर्व क्रीडाप्रेमी कार्यकर्ते यांचं देखील आभार मानतो। सध्याच्या घडीला कबड्डी क्रिकेट सामन्यांचं सर्वदूर आयोजन होत आहे। आपल्या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी कबड्डी आणि क्रिकेटचे सामने होत आहेत। त्याच धर्तीवर आपल्या शिवनी रसलापूरमध्ये सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे। माझी आयोजकांकडून एकच माफक अपेक्षा आहे की हे सर्व सामने निपक्षपातीपणे सर्व दिवस झाले पाहिजे। कुठल्याही संघावर, कुठल्याही चमूवर कुठलाही अन्याय न होता एका चांगल्या प्रकारे आपण या सामन्यांना समोर गेलं पाहिजे, ज्या कारणाने आपल्या मंडळाचं आणि आपल्या गावाचं नाव या माध्यमातून अजून पुढे येऊ शकेल। कारण की कबड्डीचं विश्व हे फार मोठं आहे। आपण आज पाहतोय प्रो कबड्डीच्या माध्यमातून कबड्डी हा खेळ आजच्या IPL आणि फुटबॉल सारख्या खेळांना टक्कर देतोय। कबड्डी काही वर्ष अगोदर फक्त आपल्या गावगाड्यात पाहायला येत होती, पण आज ते कबड्डी आपल्या प्रत्येकाच्या टीव्हीवर वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून, तसंच कबड्डीचा वर्ल्ड कप असो, इतर कुठलं कॉम्पिटिशन असो, कबड्डीलाही आता क्रिकेट आणि फुटबॉल सारखं महत्त्व प्राप्त झालं आहे। आणि या सगळ्या प्रो कबड्डी सारख्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातले, दिल्ली या भागातले अनेक खेळाडू खेळतात। तसेच आपल्या महाराष्ट्रातले अनेक खेळाडू या कबड्डी खेळामध्ये नवलौकिक करताना आपल्याला दिसतात। तर हे खेळाडू नेमके आहे कुठले? तर हे खेळाडू काही पुण्या मुंबईचे नाही, हे आपल्यासारख्या लहान लहान गावातून आलेले खेळाडू आहेत। अध्यक्षीय भाषण कॉम्रेड तुकाराम भस्मी यांनी केले। सूत्रसंचालन कुमारी साक्षी डोके व आभार प्रदर्शन शिक्षक मंगेश कोठाडे यांनी केले। उद्घाटनीय सामना शिवनी रसलापूर वर्सेस राजुरा यांच्यामध्ये रंगला। कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी, महिला, युवक, कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाच्या कार्यकर्त्यांचे परिश्रम लागले। AS न्यूज महाराष्ट्रकरिता शिवनी रसलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू। क्रीडा मंडळ वर्सेस युवा क्रांती क्रीडा मंडळ वर्सेस संत सुरेश बाबा क्रीडा मंडळ फुटगाव। उत्कृष्ट अशी या ठिकाणी पकड सायचे प्रमाण वाढलेलं आहे आणि चांगली गोष्ट आहे। आपला उत्साह आपल्यालाच निर्माण करणं भाग आहे। पहिलं जे बक्षीस आहे ते ठाकरे साहेबाचं आहे। हे जर गावाच्या बाहेरचे समजलं तर हरकत नाही, पण ही आता आपल्यातच मिसळलेली आहेत। पण बाकीचे 3 बक्षिसं जे आहेत ते आपल्या गावातलेच आहेत।